अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी भक्त हो, गुरुपौर्णिमा जवळ आली आहे। या गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून देव माझा आपल्या समोर एक सिरीजच गुरुतत्वाविषयी प्रसारित करत आहे। त्यामधलाच एक भाग आज आपल्या समोर प्रसारित होणार आहे। आज आपल्या सोबत आहेत परमपूज्य रामकृष्ण सरस्वती महाराजांचे शिष्य प्रमोद रेंगे। आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि ह्या काकांनी सद्गुरूंविषयी एक पुस्तक लिहिलेलं आहे। त्या पुस्तकाविषयी आपण जाणून घेणार आहोत। अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। काका, आपलं देव माझावरती स्वागत आहे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। काका, आपण हे जे पुस्तक लिहिलेलं आहे माझे सद्गुरू रामकृष्ण सरस्वती, आणि ह्या पुस्तकाचं जर आपण मुखपृष्ठ बघितलं तर खरं तर असं गुरु वर्णवेना असं म्हटलेलं आहे की आपण गुरूंचं वर्णनच कुठल्या गोष्टीशी करू शकत नाही। आपण जर का त्याला कल्पतरू म्हटलं तर जेवढी कामना करू तेवढंच आपल्याला मिळतं। पण ह्या पुस्तकाचं जर का आपण मुखपृष्ठ बघितलं तर परमपूज्य रामकृष्ण सरस्वतींच्या अंगामध्ये असलेले गुणांचं वैशिष्ट्य आणि एक जणू काही महादेवाची अशी पिंडी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते की माझे सद्गुरू कसे आहेत तर त्रिकाल ज्ञानी आहे, सत्य संकल्प आहे, नंतर दयाघन आहे, भक्तवत्सल आहे, प्रज्ञा जागृत आहे, अंतर्यामी आहे, आधारवड आहे आणि मोक्षगुरू आहे। हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की मोक्षगुरू आहेत। तर आज आपण प्रमोद रेंगे काकांकडनं ह्या सगळ्या गुरूंच्या अंगी जे वैशिष्ट्य होती त्याविषयी जाणून घेणार आहोत। पण तत्पूर्वी आपण काकांकडनं स्वतः प्रमोद रेंगे काका कोण आहेत, व्यक्तिमत्व, हे थोडक्यात आधी त्यांच्याकडनं जाणून घ्या। काका, आता आमच्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी थोडक्यात आपला परिचय द्या ना। मी प्रमोद रेंगे, सध्या माझं चिंचवडमध्येच वास्तव्य आहे। सध्या माझं वय 73 पूर्ण होत आहे आणि मी माझ्या सद्गुरू रामकृष्ण सरस्वती महाराज यांच्या चरणाशी माझ्या बालपणी वयाच्या मला कळतंय त्याप्रमाणे 14व्या वर्षी आलो। कदाचित त्याच्या आधीच आलो असेल, कारण माझे काका चुलते अण्णा रेंगे, दामोदर सावळराम रेंगे हे नगरमध्ये वास्तव्य करून होते। बर, आणि त्यांची आणि गुरुदेवांची प्रथम भेट झाली आणि ती भेट दुसरी तिसरी कोणी करून दिलेली नसून साक्षात नरसिंह सरस्वती महाराजांनी त्यांना स्वप्नात येऊन साक्षात्कार केलाय आणि तू गाणगापूरला काय येतोस, मी नगरमध्येच वास्तव्याला आहे, तू तिथे जा असं त्यांनी सांगितल्यावर आमच्या अण्णांनी शोध घेतला आणि मग महाराजांची त्यांची प्रथम भेट झाली नगरमध्ये। त्याच्यानंतर अण्णा त्यांचे भक्त झाले आणि पूर्वसकृताची जोडी म्हणतात तसं पूर्वजांची पुण्याई, माझे आजोबा असतील, माझी आजी असेल, माझे चुलते आहेत, आई आहे, वडील आहेत, माझे मातुल घराण्यातले आजोबा आहेत, हे सगळे एका विशिष्ट भक्ती मार्गातले असल्यामुळे मलाही सद्गुरूंच्या चरणाचा लाभ अचानक झाला। बरोबर, लोकांना तपस्या उपासना करण्यावर जेव्हा भेट होते तेव्हा ती त्यांच्या पात्रतेप्रमाणे भेट होते, पण माझ्या बाबतीत अजिबात तसं नाही। म्हणतात गुरु आपैसा भेटे म्हणतात तसं तो योग जुळून आलेला आहे। म्हणजे सद्गुरू माऊली साक्षात तुमच्या जवळ आलेले आहे तुमच्या पुण्याईमुळे असं म्हणता येईल। माझ्या पुण्याईपेक्षा सद्गुरू दयाळू असल्यामुळे त्यांनी मला जवळ ठेवलेलं आहे। बरोबर, दयाघन आपण त्यांना म्हणतो, दयाघन आहेत ते, दयाळू अंतःकरणाने मला त्यांनी जवळ ठेवलंय। बरोबर, आणि त्यांनी माझ्यावर अनन्य कृपा केली। बरोबर, हे जर या पुस्तकातले प्रसंग तुम्ही वाचले बरोबर, तर कदाचित काही लोकांना असं वाटेल तुमचं चरित्र लिहिलं का, पण माझं चरित्र नाही, ते गुरुदेवांचं चरित्र आहे। बरोबर, काय बरोबर आहे। आता गुरुदेवांनी माझ्यावर एवढी कृपा का केली हा त्यांचा प्रश्न आहे, पण जशी माझ्यावर केली तशी इतरांवर केलेली आहे। बरोबर, मी एवढंच केलं, सद्गुरूंच्या बद्दल रामकृष्ण सरस्वती महाराजांचा जो काही 60-65 वर्षाचा कालावधी होता, बरोबर, या कालावधीत त्यांनी अनेक भक्तांवर, अनेक शिष्यांवर निराळ्या प्रकारे कृपा केलेली आहे आणि या कृपेचे वर्णन बऱ्याच भक्तांनी कुठे ना कुठेतरी वर्णन केलेलं आहे, प्रसिद्ध केलेलं आहे। बरोबर, मग ते आमच्या दत्त देवस्थानची त्रैमासिक असेल श्री गुरुसेवा किंवा आमच्या अमृत कलश, गुरु गौरविका चे 4 भाग प्रसिद्ध झाले। सद्गुरूंची जेव्हा आम्ही मला वाटतं 93 साली तुला केली होती षष्टाब्दी पूर्ती निमित्त, तर त्यावेळेस त्यांच्यावर गुरु गौरविका भाग 2 प्रसिद्ध केले होते। त्याच्यानंतर आता या वर्षात अजून 2 भाग प्रसिद्ध झालेत आणि पुण्यामध्ये सत्संग प्रकाशन नावाची एक संस्था आहे, ती पण सद्गुरूंचे अनुभव लोकांच्याकडनं कलेक्ट करून ते प्रसिद्ध करत त्यांनी 35-40 भाग प्रसिद्ध केले। या सगळ्याचा मी अभ्यास केला
वाचलं बरं. आणि मग सद्गुरूंची जी गुणवैशिष्ट्य आहेत त्या बरोबर. गुणवैशिष्ट्याप्रमाणे त्याचं एक क्लासिफिकेशन करावं, हा. एकत्रीकरण करावं बरोबर. असा विचार करून मी हे पुस्तक लिहिलं. बरोबर आहे. म्हणजे हे फक्त माझेच अनुभव नाही, इतरांचे आहेत. फक्त ज्यांनी कुठेतरी अनुभव व्यक्त केले बरोबर. त्यांचेच मला घेता आले. बरोबर आहे, बरोबर. कारण हा जो गुरुकृपेचा जो भाग आहे हा अत्यंत विश्वासाचा भाग आहे. बरोबर. इथं कुठेही चिकित्सा करता येत नाही. बरोबर. मला हा अनुभव आला म्हणजे आला, तो माझ्या आणि त्या बरोबर. भक्ताच्या श्रद्धेचा भाग आहे. बरोबर. त्याला कुठेही शास्त्रीय आपल्याला सिद्ध करता येणार नाही. त्यामुळे हे अनुभव जिथे प्रसिद्ध झाले त्यातनं मी कलेक्ट केलं आणि त्यांच्या गुणवैशिष्ट्य आता म्हणतो तुम्ही ताई वाचून दाखवले हो, हो. त्याची गुण अजूनही गुणवैशिष्ट्य आहेत त्याची. तर या बरोबर. गुणवैशिष्ट्याच्या अनुषंगाने मी हे क्लासिफिकेशन करायचा प्रयत्न केला. हे काम फक्त आता 2 किंवा 3% झालेले. असंख्य अनुभव मी वाचू शकलेलो नाही आणि काम मोठं आहे. पण मी म्हटलं काहीतरी आपण जे केलंय खालीचा वाटा. ते बाहेर पडावं, बरोबर. म्हणजे लोकांपर्यंत जावं, बाकी लोकांपर्यंत काही जावं. नाही, आणि कसं असतं आपण जे काही काम करतो त्यातनं दुसऱ्या व्यक्तीला प्रेरणा मिळते. आणि कसं असतं माझे सद्गुरू म्हणजे ते सगळ्यांचे, तुम्हाला तर 35 वर्ष सद्गुरूंचा सहवास लाभलेला आहे. मला तर 2-3 वर्ष त्यांचा सहवास मिळालेला आहे. त्यातच मला इतकं कृतकृत्य वाटतंय. आणि तुम्हाला तर 35 वर्ष त्यांचा सहवास मिळाला आहे. त्यामुळे तर ह्या पुस्तकाच्या मर्यादेत ते अनुभव मांडणं खरं शक्यच नाहीये. आणि तुम्ही ते घेतलेले आहेत. आता मला थोडंसं तुम्ही असं सांगा की तुम्ही सद्गुरूंजवळ आला तर त्यावेळेला तुम्हाला गुरुमंत्र मिळाला होता का? कारण की प्रत्येक व्यक्तीला हे जाणून घ्यायचं असतं की तुम्ही आला नुसतं सहवासात राहिलं ती गोष्ट वेगळी आहे, पण तुम्हाला गुरुमंत्र मिळाला होता का? मग तुम्ही ती उपासना वगैरे केली का? ते एक थोडंसं आमच्या श्रोत्यांना जाणून घ्यायला, दर्शकांना जाणून घ्यायला आवडेल. मलाही सांगायला अत्यंत आवडेल की मी अत्यंत सामान्य माणूस आहे. तसंच सद्गुरूंकडे येणारी सर्व लोक सामान्यच होती. त्यांना कोणत्याही प्रकारे फार मोठी उपासना करता येईल, तपश्चर्या करता येईल अशी कोणाची पात्रता नव्हती. बरोबर. त्यामुळे सद्गुरू या मार्गाने काही कोणाला सांगायचे नाहीत. फक्त ते म्हणायचे तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही जे मला सांगताय ते मी पुढे त्याच्यापर्यंत पोचवीन आणि तुमची कामं होतील. फक्त तुमची श्रद्धा पाहिजे. श्रद्धा पाहिजे. जर तुम्ही श्रद्धा ठेवली तरच होईल. त्यामुळे गुरुदेवांनी प्रत्येकाला मंत्र, हा मंत्र घे, हा हे कर असं काही प्रत्येकाला सांगितलंय अशातला भाग नाही. एका प्रसंगात ते एकाने माळ का काहीतरी मागितली होती. सद्गुरू म्हणले माझ्याकडे अशी पद्धत नाही, या वर्षी तुला माळ द्यायची, पुढच्या वर्षी तू आला की तुझं नाव विचारायचं. ते म्हणले माझ्या एकदा तू मला भेटलायस आणि माझी दृष्टी तुझ्यावर पडली की माझी कृपा तुझ्यावर आहे. बरोबर. म्हणजे हे त्यांनी वारंवार सांगितलंय. पण ईश्वराच्या ह्याच्याशी तुमचं सतत सानिध्य पाहिजे. मग तुम्ही कोणत्याही स्वरूपात तुम्ही उपासना करा, तुम्ही नामसाधना करा. सद्गुरूंनी तुम्हाला असं मार्गदर्शन दिलं होतं का की तुम्ही म्हणजे भगवान दत्तात्रयांची उपासना करा किंवा असं काही सद्गुरू सांगत होते का? सद्गुरूंनी आम्हा सर्व भक्तांना एक सांगितलंय की आता गुरुचरित्रामध्ये जी अवतरणिका आहे, बरोबर, जो शेवटचा अध्याय आहे तो आम्हाला त्यांनी वाचायला परवानगी दिलेली आहे. खरं म्हणजे आता मला इथे सांगायला काय हरकत नाही, गुरुचरित्र वाचण्याचे अनेक कडक नियम आहेत आणि सर्वसामान्य माणसाला पाळता येत नाहीत. त्यामुळे गुरुचरित्राची पोथी वाचायला लोक घाबरतात किंवा त्यांना वाचणं होत नाही. मग अशा वेळेस काय करायचं, तर सद्गुरूंनी आम्हाला सांगितलं की मी देवाशी भांडलोय आणि मी देवाशी भांडून तुमच्याकरता या ठिकाणी मी ही अवतरणिका सर्व धर्माच्या, सर्व जातीच्या स्त्री आणि पुरुषांना वाचायला परवानगी देतोय. मला वाटतं आमच्या दत्त देवस्थानने जी अवतरणिका प्रसिद्ध केली त्या अवतरणिकेच्या पहिल्या पानावर हे सद्गुरूंचं पत्र प्रसिद्ध केलेलं आहे. त्याच्यामध्येच त्यांनी सांगितलेलं आहे की अवतरणिका सर्वांनी वाचावी. सद्गुरूंच्या सहीचं हे पत्र या ठिकाणी नेमलंय आणि माझ्या दृष्टीने हा एक फार क्रांतिकारी बदल आहे. खरंय. गुरुचरित्र हे काही विशिष्ट वर्गाने वाचावं असा एक संकेत होता. तर ते ज्यांनी ही पोथी तयार केलेली आहे ही प्रत्यक्ष सिद्ध मुनींनी केलेली आहे. त्यामुळे त्यावेळच्या ह्याच्याने त्यांनी काही नियम सांगितलेत, पण ते नियम जर पाळता येत नसेल तर पोथीकडे दुर्लक्ष होऊ नये. किंबहुना नरसिंह सरस्वती स्वामी महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ या दोघांच्या चरित्रलीला लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आता या अवतरणिकेच्या माध्यमातून काय होतंय की त्या 52 अध्यायातल्या
काही ना काही कथा आपल्याला आठवतात. आणि म्हणून सद्गुरूंनी हा क्रांतिकारी बदल केला. माझे सद्गुरू हे क्रांतिकारकच होते. त्यांनी समाजातल्या, बरं स्पष्ट आहे, सर्व धर्माच्या, सर्व जातीच्या स्त्री आणि पुरुषांनी, मी सुद्धा म्हणजे स्त्रियांना देखील वाचायला परवानगी दिलेली केलेलं आहे, करतेय मी सुद्धा अवतारणिकेचं. हा एक म्हणजे माझ्या दृष्टीने तर सद्गुरूंचं हे एक विहित कार्यच होतं असं मला वाटायला लागले. माझ्या दृष्टीने सद्गुरूंची 3 कार्य होती. एक, त्यांनी वेदविद्येचं संवर्धन करण्याचं अंगीकारलं होतं. त्यांचे पाठशाळा सुद्धा आहेत, त्यांचे सद्गुरू श्रीमद नरसिंह महाराज यांच्या आदेशावरनं. दुसरं, त्यांनी आणि वेदाचं कार्य ते दत्तात्रयांचे, मी आमच्या सद्गुरूंना दत्तात्रयाचे अवतार मानतो. आणि दत्तात्रयांचे अवतार असल्यामुळे तिथे ब्रह्मदेव आहेतच, आणि ब्रह्मदेव वेदांचे करते. त्यावेळी वेदांचं संरक्षण करणं, वेदांचं संवर्धन हे त्यांचं अंगीकृत कार्यच आहे, ते त्यांनी हाती घेतलं होतं. बरोबर. त्याचबरोबर दत्तात्रयांचं जे मंदिर नगरमध्ये उभारलेलं आहे, तर पूर्वी फक्त सद्गुरूंचा निवास होता. आणि त्या सद्गुरूंच्या निवासाला देखील त्यांनी श्री दत्तात्रय निवास नाव द्या सांगितलं होतं. माझं नाव देऊ नका सांगितलं. का? तर इथे दत्तात्रय वास करणार. आता त्यांनी हे जेव्हा सांगितलं तेव्हा आमच्या हे लक्षात नाही आलं की हे स्वतः दत्तात्रय आहेत. आपण सामान्य लोक, आपल्या लक्षात येत नाही. पण सद्गुरूंनी त्या परिसरात कुठेही स्वतःचं नाव दिलेलं नाही. दत्तात्रय निवास आहे, लक्ष्मी मंडप आहे, वेदांताची जी इमारत आहे त्याला निरनिराळ्या वेदांची नावं दिलेली आहेत. आणि आता दत्त क्षेत्र जिथं दत्त मंदिर आहे ते, आणि 5 किलोमीटरवर नरसिंह सरस्वती तपोवन आहे. म्हणजे इथं कुठेही स्वतःच्या नावाला ते हे दिलेलं नाही. तुम्ही सांगताय तर तो सगळा परिसर माझ्या पण डोळ्यासमोर उभा राहतोय. माझ्या पण डोळ्यासमोर सगळा परिसर उभा. त्या दृष्टीने माझ्या दृष्टीने त्यांची 3 कार्य, की वेदविद्येचं संवर्धन, बरोबर, दत्तात्रय मंदिराची अधिष्ठान, आणि अवतरणिका सर्वसामान्यांना वाचायला. आणि दत्तात्रयांचं जे मंदिर त्यांनी उभारलं तेव्हा मला 95 साली त्यांनी सांगितले की प्रमोद, तुम्ही मंडळी माझ्या पुढे उभे आहात, तुम्ही जे मागताय ते मी तुम्हाला देतोय, पण तुमच्या पुढच्या पिढीचं काय? त्यांच्याकरता माझा देह उपलब्ध नाही, त्यामुळे मी इथं अधिष्ठान ठेवतोय. बरं बघा, दोन वाक्यात कसं आहे, एका वाक्यात ते म्हणले माझा देह उपलब्ध नाही, आणि दुसऱ्या वाक्यात म्हणले मी अधिष्ठान ठेवतोय, आणि म्हणे मी इथं माझी शक्ती ठेवणार आहे, आणि म्हणे मी कुठे जाणार आहे, मी इथंच राहणार. म्हणजे जरी देह सोडला तरी ते इथं आहेत, म्हणजे दत्तात्रय स्वरूपात ते विलीन झाले असं माझे कारण आहे. नाही, खरंच आहे. आपण जो सुरुवातीला श्लोक म्हणालात ना, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु साक्षात महेश्वरा, म्हणजे गुरु काय आहेत? ब्रह्मा आहे. आपण जे आता म्हणाला की ब्रह्मा काय करतो? निर्मितीचं काम करतो. तर या ठिकाणी वेद पाठशाळेच्या निमित्ताने या ठिकाणी वेदांचं जे संवर्धन होतंय, त्या ठिकाणी वेद पाठशाळेच्या मार्फत मुलांना त्या ठिकाणी वेदांचं शास्त्रोक्त पद्धतीने शिक्षण दिलं जातं. म्हणजे त्या ठिकाणी ते काम चालू आहे. गुरुर ब्रह्मा म्हणजे निर्मितीचं काम चालू आहे. आणि नंतर काय सांगितले? गुरुर विष्णू म्हणजे विष्णू काय करतात? तर तुम्हाला पालन पोषण करतात. जसं तुम्ही म्हणाला की सद्गुरूंनी सांगितलं की आम्ही तुम्हाला सगळं तुमच्या झोळीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे, पण तुमच्या पुढच्या पिढीसाठी मी या ठिकाणी राहणार आहे, अधिष्ठान रूपाने राहणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी विष्णू तत्व सुद्धा आलेलं आहे. आणि महेश्वरा, मग आपल्याला काय हवंय? मोक्ष हवाय. या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला सुटायचंय, तर त्यांना मोक्ष गुरु म्हटलेले. म्हणजे तिन्ही तत्व त्या ठिकाणी सद्गुरूंच्या ठिकाणी, म्हणूनच त्यांना दत्तावतारी परमपूज्य रामकृष्ण सरस्वती म्हटलेलं आहे की दत्तावतारी. आणि मी 2 वर्ष जो मला सत्संग मिळालेला आहे त्यांचा, त्यातून आम्ही अनुभव घेतलेले आहेत. आणि तुमच्याकडे तो 35 वर्षाचा तो अनुभवाचा एवढा मोठा खजिनाच आहे. ह्या पुस्तकामध्ये आपण अनेक प्रसंग लिहिलेले आहेत. आपण जेव्हा दिल्लीमध्ये असताना अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात की आपल्याला व्यसनांच्या आहारी आपण जाऊ शकत असू. पण त्यावेळेसचा एक सुंदर प्रसंग आहे की सद्गुरू तुमच्या घरी आले होते, पुण्यातल्या, मला वाटतं निगडीतल्या घरामध्ये. तुम्ही ती उदबत्ती जणू काय एखाद्या सिगारेट सारखी धरली होती. आणि तो एक फार गमतीशीर प्रसंग आहे. तो एक जरा तुम्ही सांगा ना. 2-3 गोष्टी निश्चितपणे आहेत. शिवाजीनगर रेल्वे क्वार्टर्स मध्ये आम्ही जवळ 12 वर्ष आमचं वास्तव्य होतं. 60 ते जवळ 20 वर्ष, 80 सालापर्यंत. त्या काळात 12 वर्ष सद्गुरू आमच्या घरी दरवर्षी 2-3 दिवस मुक्कामाला येत असतात. त्यांचं पुण्यातलं वास्तव्य असेल की आमच्याच घरी व्यवस्था असायची. आणि मग सद्गुरू येणार म्हटल्यानंतर स्वच्छता आली, साफ हे वातावरण पवित्र करणं आलं. बरोबर. मग सद्गुरूच्या स्वागताला हार, फुरे, फुलं, औक्षण हे सगळं आलं. सद्गुरू त्यावेळेस रिक्षेने यायचे. काय तर रिक्षेने आल्यानंतर आम्ही खाली स्वागताला गेलो होतो मी आणि माझा जो दुसरा चुलत भाऊ आहे, आम्ही चुलत असं म्हणत नाही, माझा भाऊ म्हणतो, प्रकाश रेंगे,
तो त्यांना आणायला गेला होता. आणि मग ते आणल्यानंतर आम्ही स्वागताला आलो. आता आम्ही जिने वगैरे धुतले होते, जिन्यामध्ये वावर असतो लोकांचा, त्यामुळे मी म्हटलं गुरुदेवांना सुगंध फार प्रिय होता. बरोबर. सुगंध करावा म्हणून मी चंदनाची जी स्टिक मिळायची ती स्टिक पेटवली आणि ती सिगारेट प्रमाणे हातात धरली होती. ते सद्गुरूंनी पाहिलं, हसले आणि तिथं ते घरात येऊस्तोवर काही बोलले नाही. घरात म्हणले असाच प्रयोग तू इतरत्र करतो का रे? म्हणजे मी त्या काळातही कदाचित सिगारेट वगैरे ओढली असेल, उत्सुकता म्हणून ते झालेलं असेल, पण त्या माध्यमातून मला परत सिगारेटला कधी हात लावून असं वाटलं नाही. आता सद्गुरूंनी आपल्याला हे केलेलं, सद्गुरूंचं आपल्याकडे कसं लक्ष असतं आपल्या प्रत्येक 2-3 वेळा त्यांनी असं मला पूर्व सूचना दिलेली आहे. मी मला वाटतं दिल्लीचा पण एक काहीतरी दिल्लीमध्ये मी जेव्हा दिल्लीमध्ये गेलो तर दिल्लीमध्ये गेल्यानंतर गुरुदेवांचे आशीर्वाद घेऊन गेलो होतो. आणि दिल्लीतलं वातावरण तेव्हा आतंकवादांनी पछाडलेलं होतं. बरोबर. तर मी जेव्हा पहिल्यांदा दर्शनाला आलो तर म्हणले काय रे प्रमोद, तुझं सगळं दिल्लीला व्यवस्थित चाललंय का? हो म्हणलं गुरुदेव व्यवस्थित आहे. मी सकाळी ते 1 अध्याय किंवा 5 पानं तरी वाचतो मी गुरुचरित्रातली. ते म्हणले मी ते नाही विचारत, रोज संध्याकाळी असा हात करून हा कार्यक्रम वगैरे सुरू केला का नाही तू आता दिल्लीमध्ये? त्याच्यात मी सांगितलं, म्हटलं सद्गुरू म्हणजे गुरुदेव महाराज म्हणायचो आम्ही त्यांना, सद्गुरू वगैरे म्हणले नाही महाराज म्हणायचो. तर म्हटलं महाराज मी आपला शिष्य आहे, मी असं कसं काय करेन? हसले ते. पण त्याचा परिणाम असा होता की हे 86च्या आसपासची गोष्ट होती. त्यानंतर मी जेव्हा ज्या ऑफिसमध्ये काम होतं, महाराष्ट्र सरकारचंच ऑफिस होतं, पण या महाराष्ट्र सरकारचं ऑफिस लायझनचं काम आहे आणि लायझनमध्ये अनेक वेळा केंद्र सरकारचे इतरत्र अधिकारी हे आम्ही एकमेकांशी संपर्क ठेवतो. आणि तुम्हाला माहिती आहे सध्या संपर्क ठेवण्याचं कारण म्हणजे संध्याकाळी जेवणावेळी वगैरे घालाव्या लागतात एकमेकांना, त्याच्यातनं संपर्क वाढतो आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये सगळं येतं. पण हे सगळं आजूबाजूला होत असताना, माझं त्यात भाग असताना देखील मला कधी त्या पेयाला हात लावायची इच्छा झाली नाही. मी तिथं बसायचो त्यांच्याबरोबर, साधं कोल्ड्रिंक प्यायचो आणि घरी जाऊन वरण भात खायचो. म्हणजे तिथं जरी सगळी व्यवस्था असली तरी आपल्या घरचं वरण भात प्रिय हे त्यांनी मला, म्हणजे शिष्याच्या आयुष्यात, आपल्या भक्ताच्या आयुष्यात पुढे काय होणार आहे हे आधी त्यांना माहीत असल्यामुळे त्यांनी आपल्याला सावध केलं. आणि तिसरा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे 98 का 98 साली माझी कृष्णा खोरे विकास महामंडळातून आमच्या कोषागारात बदली झाली होती. खरं म्हणजे ती बदली मी गुरुदेवांना सांगून करून घेतली होती. कृष्णा खोरे विकास महामंडळामध्ये मला लाच देण्याचा प्रयत्न आला होता. त्या माणसाने मला 20,000 रुपयाच्या नोटा आणल्या होत्या आणि एका खोलीत जाऊन तो देत होता. मला जरा शंका आली, म्हटलं असं का करतो, मी तर पैसे मागितलेले नाही, मी पैसे घेत नाही, हा का देतोय? मी त्याला झापडलं. पण मला म्हटलं यांनी काय ट्रॅप वगैरे लावला का असं वाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी म्हटलं आता आपल्याला या कार्यालयात काम करायचं नाही. आणि मी दुसऱ्या दिवशी नगरला पोहोचलो. नगरला खूप गर्दी होती. गुरुदेवांना कसं सांगायचं, मग आरतीपर्यंत थांबलो आणि म्हटलं गुरुदेव जरा वातावरण ऑफिसमधलं काही चांगलं नाही, मला बदली करून घ्यावीची इच्छा. ठीक आहे म्हणे, करून घेतो. आणि 1-2 सेकंदात त्यांनी सांगितलं आणि मग त्याच्यानंतर माझी महिन्यावर बदली पण झाली. मी माझ्या बदलीचे अर्ज जरी ऑफिसमध्ये देत असतो तरी माझा हॉटलाईन कॉन्टॅक्ट होतो. गुरुदेवांना सांगितलं की आपल्याला कुठे सांगावं लागत नाही, कोणाचा वशिला, कोणाचं मंत्राचं काही करावं लागलं नाही आयुष्यात. त्यामुळे मी माझी बदली झाल्यानंतर मग भेटायला गेलो, दर्शन झालं. त्या दिवशी मला म्हणले तू एवढा घाईने मला सांगितलं, काय झालं होतं? म्हटलं असंच झालं होतं. तर त्यांनी मला त्यांच्या एका विशिष्ट आवाजात म्हटलं, प्रभू तू असे पैसे घेतो रे? म्हटलं गुरुदेव मी अजिबात कधी असे पैसे घेतलेले नाहीत, कारण मी आपण मला जे प्रेम दिलंय ते प्रेम अमूल्य आहे, या प्रेमापुढे पैसा हा फिका आहे. ते म्हणले लक्षात ठेव, कधी अशा प्रकारच्या पैशाला हात लावू नकोस. आता हे त्यांनी 98 साली नेले आणि 2005 साली मला अशी एक पोस्ट मिळाली की माझ्या सहीशिवाय त्या 5 जिल्ह्यातल्या कुठल्याही माणसाला पेन्शन मिळत नव्हती. तेव्हा त्या पोस्टला महत्त्व होतं आणि त्या पोस्ट ही पैसे कमवण्याचीच पोस्ट म्हणून प्रसिद्ध होती. मला ती पोस्ट नको होती, पण साहेबांनी बळजबरीने दिली. आणि गुरुदेवांनी आधीच सूचित केलेले असल्यामुळे मी अशा वाम मार्गाच्या पैशाला कधी हात लावला नाही. उलट लोकांची सगळी कामं करून दिली वेळेत. त्यामुळे त्याचं एक मला पुण्य म्हणतात ते मिळालं आणि पापाचरणापासून माझ्या सद्गुरूंनी मला मुक्त ठेवलं. आता हे जर झालं, हा पैसा मला कमवता आला असता, मी मनुष्य आहे, काम क्रोध मोह मद मत्सर सगळे माझ्या अंगात भरलेत, पण मला मोहापासून दूर ठेवण्याकरता त्यांनी आधी सावध केलं होतं. आणि हे झालं मी रिटायर नंतर
गेली 15 वर्ष यशदा सारख्या नामवंत संस्थेमध्ये लोकांना ट्रेनिंग देण्याचं काम करतो. आणि त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून मानधन मिळते, मानाचं धन मिळते. खरे खरे, भ्रष्टाचाराच्या पैशापेक्षा मानाचं धन महत्वाचं आहे. ही सद्गुरूंनी केलेली मजवर कृपा आहे. खरंच आहे. आज माऊली ज्ञानेश्वर ज्याप्रमाणे आपल्या एका अभंगात म्हणतात की सद्गुरू सारिखा असता पाठीराखा इतरांच्या लेखा काय करी, त्याप्रमाणे सद्गुरू माऊली जर आपल्या पाठीशी असेल तर आपल्या शिष्याला वाममार्गाला कधीच जाऊ देत नाही. किंवा जर का आपला शिष्य जाणार असेल, पुढची खडकाळ वाट असेल, तर सद्गुरू आपल्या शिष्याला सावध करतात. आणि प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावर कसं जपलंय म्हणजे याचा लेखाजोखाच आपल्याला प्रमोद काकांच्या जीवनाकडे बघितलं. 35 वर्ष महाराजांचा सहवास लाभलेला आहे. आणि महाराज गेल्यानंतर सुद्धा मला वाटतं 99 साली महाराजांनी देह ठेवलेला आहे. म्हणजे 99 सालापासून आजवर जवळपास 23-24 वर्ष महाराज देहात नाहीत, पण तरी सुद्धा आज आपल्या सोबत सुद्धा इथं आहेत असं वाटतं. आणि दैनंदिन जीवन जगत असताना सुद्धा सद्गुरूंचे त्यांना अनुभव येतात. तर आता आपल्या श्रोत्यांना या पुस्तका व्यतिरिक्त म्हणजे सद्गुरूंनी देह ठेवल्यानंतर तुम्हाला आलेला असा एखादा सुंदरचा अनुभव की नाही माझी माऊली आहे, मला जपणारी आहे, किंवा मी जर चुकत असेल तर मला जाब विचारणारी कोणीतरी माझी माऊली आहे, असा एखादा प्रसंग सांगा ना आम्हाला. काय आहे, तुमच्या आणि माझ्या जीवनात ज्या बारक्या बारक्या घटना घडतात, बरोबर, त्या घटना देखील फार महत्वाच्या असतात. आणि आपलं सद्गुरूंचं जे सानिध्य आहे, म्हणजे सद्गुरूंचं स्थान हे आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात असतं. आपण त्यांना हृदय साठवायचं असतं आणि हृदयात त्यांनी आपल्या बसायचं असतं. हृदय आणि आपण हे वेगळं नाहीये. त्यामुळे सद्गुरू आपल्या सोबत आहेत याची मला वेळोवेळी जाणीव होते. मी अडचणीत असताना जेव्हा जेव्हा त्यांची प्रार्थना करतो त्यावेळेस मला पुढच्या 10-20 मिनिटात, अर्ध्या तासात, 1 तासात अशी काहीतरी उपरती होते. ही गोष्ट मी माझ्याकडनं बघितली जाते आणि त्याच्यात तो संकेत मिळतो. हे अगदी म्हणजे प्रत्येक वेळेस आलेला अनुभव आहे. आपल्याला साध्या अगदी दैनंदिन जीवनातल्या म्हणतोय. एक फार चांगला अनुभव आहे मला. 2011 साली किंवा 10 साली असेल, मी गाणगापूरला गेलो होतो. माझे चुलत बंधू बरोबर होते, माझी वहिनी बरोबर होती. आम्ही तिघजण गेलो होतो. आणि त्या ठिकाणी ज्या पादुकांना, गाणगापूरच्या ज्या पादुका आहेत, ज्या निर्गुण पादुका आहेत, त्या निर्गुण पादुकांना केशर आणि अत्तरलेपन करावं, ही सेवा करायची आम्हाला प्रेरणा किंवा शिकवलंय, सद्गुरूंनी शिकवलंय. तेव्हा जेव्हा जेव्हा आम्ही गाणगापूरला जातो तेव्हा त्या ठिकाणी केशरलेपन, अत्तरलेपन करण्याची सेवा करायची असते. हे लक्षात घेऊन आम्ही आमचे जे ग्रामोपाध्याय असतील त्यांना सांगत असतो. तर त्याप्रमाणे आम्ही ते केली होती व्यवस्था. पादुकांवर केशरलेपन, अत्तरलेपन केलं. त्याच्यानंतर मग ती आरती होते. ती आरती सुरू झाली. माझ्या बंधूंच्या हातात एक आरती होती आणि दत्तात्रयांची आरती तिथे म्हटली गेली. आणि माझ्या डोक्यात एक विचार आला की हे स्थान नरसिंह सरस्वती, म्हणजे दत्तात्रय नरसिंह वेगळे नाही, पण माझ्या मनात तो विचार आला की नरसिंह सरस्वती महाराजांची आरती का नाही म्हटली जात. आणि मी सहज म्हटलं, देवा हा काय प्रकार आहे. आता देवा म्हणजे महाराज, बरं बरंच वेळ त्यांना महाराज म्हणण्याची काही वेळ देवा म्हणतो. जेव्हा माझं व्यक्तिगत मनोगत असतं तेव्हा देवा असं म्हणतो. तर त्यावेळेस देवा असं कसं काय इथं होतंय. आणि हे मी बोलल्यानंतर नरसिंह सरस्वती महाराजांची आरती का म्हणत नाहीत असं जेव्हा मी आमच्या गुरुदेवांना उद्देशून म्हटलं, तर पुढच्या क्षणाला ती आरती संपल्यावर एक आरती त्या भटजींनी माझ्या हातात दिली आणि नरसिंह सरस्वती मंगल कामित काम तृप्ती मंगल ही जी कानडी आरती आहे ती बोलणं सुरू केलं. म्हणजे माझ्या सद्गुरूंची मी जो संवाद सांगितला तो त्या भटजींना कसा काय कळला, ते कळण्याचं मार्ग, कळण्याचं साधन काय. तर मी गुरुदेवांना प्रार्थना केली. आता माझे गुरुदेव हे श्री गुरु पदावर विराजमान आहेत. मी श्री गुरु हे तत्व आहे, खरे श्री अजन्म अमर अविनाशी गुरु तत्व आहे. दत्तात्रय असतील, ब्रह्मा विष्णू महेश असतील, दत्तात्रय असतील, श्रीपाद श्रीवल्लभ असतील, नरसिंह सरस्वती महाराज असतील, स्वामी समर्थ महाराज असतील, रामकृष्ण परमहंस असतील, आमचे सद्गुरू रामकृष्ण महाराज असतील, हे सगळे गुरुतत्व आहे. तेव्हा ते गुरुपदावर विराजमान आहेत. आणि मग त्यांना केलेली, माझ्या हृदयात ते अंतस्थ असल्यामुळे मी केलेली प्रार्थना क्षणात त्यांना पोहोचली आणि क्षणात तो सिग्नल त्या भटजींकडे गेला आणि तो मला प्रचिती मिळाली. आता यात माझा काही स्वार्थ होता का बघा, काही नाही, हे स्वार्थाच्या पलीकडचं होतं. पण असं का नाही झालं, ते म्हटल्याबरोबर त्यांनी मला प्रचिती ते करून दिलं. ही एवढी जी प्रचिती येते ते फार म्हणजे
कमी ठिकाणी ही पाहायला मिळते. बरोबर. नाही, खरंच खूप सुंदर अनुभव आहे की म्हणजे आपल्या अंतरंगामध्ये आपण जो सद्गुरूंशी संवाद साधतोय आणि सद्गुरू आता हयात नाहीयेत आणि त्या क्षणाला आपला संवाद त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि त्याचा लगेच अनुभव येतो. फार मोठा अनुभव आहे. आणि असे अनुभव केव्हा येतात, जेव्हा व्यक्ती उपासनेला दृढ चालावे या मार्गातनं जात असते, तिची उपासना दैनंदिन वाढत असते. आणि आपण जे सुरुवातीला म्हणाला की श्रद्धावान लभते ज्ञानम, आपण जी सद्गुरूंवर असलेली अढळ श्रद्धा आहे की देव नरसिंह सरस्वती महाराज सुद्धा म्हणजेच माझे स्वामी आहेत, सगळं काही या विश्वामधले जे काही व्यक्ती म्हणून आहे ते माझे सद्गुरूच आहेत, जी गुरु तत्वावर विराजमान आहे. आणि अशी जी गुरु माऊली जेव्हा असे आपल्याला अनुभव देते तेव्हा आपली श्रद्धा अजून बळकट होते, अजून आपल्या सद्गुरूंवरचा विश्वास वाढतो. हे गुरुतत्व कसं आहे, अजन्म अमर अविनाशी तत्व आहे आणि क्षणाक्षणाला आपल्याला अनुभव येतात. आता आपण एक सुंदर अनुभव सांगितला की आपण गुरूंशी संवाद साधला आणि लगेचच आपल्याला त्याची प्रचिती मिळाली. मग आता हे जेव्हा आपण हे माझे सद्गुरू, खूप अभिमान वाटतो आपण माझ्या सद्गुरूंविषयी बोलणार आहोत. कसं असतं, प्रत्येकाला आपली आई प्रिय असते, जरी आपल्याला आजी आवडत असली तरी. जसं आता नरसिंह सरस्वती हे आपले गुरु आहेत, पण आपल्याला आपले प्रिय रामकृष्ण सरस्वती आहेत. तर मग हे पुस्तक लिहित असताना, माझे सद्गुरू लिहित असताना काही संकेत आपल्याला मिळाला की तू आता हे पुस्तक लिही, प्रेरणा, काही संकेत प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली याविषयी जरा सांगा ना. काय झालं, साधारणपणे 19-20च्या आसपास आमचं जे दत्त देवस्थानचं त्रैमासिक आहे श्री गुरुसेवा, हो, त्याच्या संपादिका महोदया मला वाटतं जोगळेकर मॅडम, बरोबर, त्यांनी मला असं सांगितलं की तुमच्याकडे काय अनुभव आहेत, तुम्ही काय अनुभव लिहाल का. म्हटलं लिहीन मी, पण म्हटलं मी माझे वैयक्तिक अनुभव लिहिण्याऐवजी माझ्या डोक्यात गुरुदेवांच्या गुणवैशिष्ट्यावर लिहावं आणि इतरांच्या अनुभवाचं संकलित करून त्याचं एक विश्लेषण करावं असं मला वाटतंय. तर त्या म्हणल्या हरकत नाही, तुम्ही बघा. आणि मग त्याच्यावर मी थोडंफार लिखाण सुरू केलं, त्याच्याकरता वाचन पण करावं लागलं मला. बरोबर. आणि एक दिवशी रात्री झोपलेलो होतो आणि झोपेत मला स्वप्नात सद्गुरू आले आणि मी त्यांच्यापुढे बसलोय आणि मला म्हणले, का रे प्रमोद, ते तू काय लिहिले मला वाचायचं बरं. अरे वा. काय, आता माझ्या हातात काही कागद होते नव्हते आता काही स्वप्नातलं आठवत नाही, पण सद्गुरूंनी ते कागद मागितले आणि ते मला वाचायचेत असं म्हणले. याचा अर्थ मला संकेत मिळाला की हे तू वाच, तर तू लिही म्हणून. आता खरं म्हणजे याची 95 साली सुरुवात झाली होती. 1995 साली सद्गुरूंकडे मी दर्शनाला गेलो असताना 2 विदुषी आलेल्या होत्या. मी नावं देखील सांगतो, डॉक्टर रोहिणी अय्यर आणि गांगल मॅडम, या दोघी प्राध्यापक आहेत आणि अत्यंत ज्येष्ठ अशा ज्ञानी मंडळी इथे. आम्ही जे गुरुदेवांकडे गेलोय ते दयाने त्यांनी आम्हाला जवळ केलंय. पण ही जी मंडळी आहे ही मंडळी थोडी अभ्यासू असल्यामुळे त्यांचा एक वेगळा कल असायचा, वेगळा दृष्टिकोन असायचा. बरोबर. तर त्या ह्याच्यातनं सद्गुरूंना त्यांनी प्रश्न विचारला की तुकाराम महाराजांना एवढे अभंग लिहायची स्फूर्ती कुठनं आली. तर तात्काळ गुरुदेवांनी त्यांना उत्तर दिलं की तुकाराम महाराजांचं भगवंतावर नितांत प्रेम होतं. जोपर्यंत प्रेम निर्माण होत नाही तोपर्यंत काव्य निर्मिती होत नाही आणि म्हणून त्यांना काव्य सापडलं. आणि भगवंताची स्तुती करणं हा उत्तम मार्ग आहे. भगवंताची स्तुती केली की अंतःकरण हलकं होतं. आता त्या क्षणाला मी समोरच होतो, गुरुदेव सांगत होते, त्या क्षणाला माझ्या मनात असा विचार आला की आपल्याला काही असं करता येईल का. तर माझे सद्गुरू अंतर्यामी असल्यामुळे दुसऱ्या क्षणाला माझ्याकडे बघून म्हणले, ए प्रमोद, माझी स्तुती फक्त तुझ्या बायकोकडे करायची नाही बरं का. आता आम्ही लहानपणापासून त्यांच्या चरणाशी असल्यामुळे बऱ्याच वेळा ते आमची चेष्टाही करायचे. इतरांना काही सांगायचं म्हणजे सांगता येत नसेल तर ते आमच्यावर उद्देशून सांगायचे. लेकी बोले सुने लागे असा तो प्रकार असायचा. तर मी त्यावेळेस काय फार विचार नाही केला, असं असेल. पण 2007 साली जेव्हा आमच्या दत्तात्रय मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्याच्यानंतर 1 महिना 1.5 महिन्यात मला एक सुंदर असं गुरुस्तवन लिहिलं. तर त्याच्यानंतर मला लक्षात आलं की हा आशीर्वाद त्यांचा होता. बायको पुढे स्तुती करू नको म्हणजे सर्वांत पुढे कर, हे त्यांनी मला 95 साली सूचित केलं होतं. हा त्यांचा आशीर्वाद आहे आणि त्यांचा आशीर्वाद कधीच खोटा ठरणार नाही. मग त्याच्यानंतर ते जे स्तवन लिहिलं त्याच्यावर मी 10-12 पानाचा लेख लिहिला. तोही लेख आमच्या त्रैमासिकात प्रसिद्ध झाला, गुरुस्वरूप ओळखावे. आणि त्याच्यानंतर अनेक लेख माझे प्रसिद्ध झाले
आणि आता हे जे काही गुरुदांच्या गुणवैशिष्ट्यावर मी लिहिलेलं तर आहे. त्याच्यानंतर मग मी म्हटलं आता एक प्रकरण झाले, दुसरं प्रकरण झालंय, मग आता आपल्याला हे पुस्तक केलं पाहिजे. हे पुस्तक म्हणजे बरीच प्रकरणं लिहून झाली होती, टायपिंगला पण गेलो होतो, 6-7 महिने ते टायपिंगमध्ये पडलं होतं. आणि मला वाटतं हे फेब्रुवारी मार्चमध्ये मी त्याचं हे केलं. हो. पण फेब्रुवारीच्या आसपास मी कधीतरी एकदा देवाकडे दर्शनाला गेलो आणि म्हटलं देवा मला अशाची इच्छा आहे, मला करायचं आहे. त्याच दिवशी संध्याकाळी दत्त देवस्थानच्या कडनं मला एक सिग्नल मिळाला. त्याच्यानंतर ही रचना म्हणजे याची हे कसं करावं हे पण मला सुचलं. म्हणजे मी पहिल्यांदा माझे अनुभव मग इतरांचे अनुभव असं लिहिण्याचा विचार करत होता, पण मी म्हटलं माझेच अनुभव लिहिले तर माझं चरित्र होईल. मग मी काय केलं, गुरुदेवांच्या गुणवैशिष्ट्य एक एक गुण घेतला, त्याच्यावर माझे अनुभव इतरांचे अनुभव असं क्लब करून मला वाटते 7-8-10 गुणांवर मी लिहिले. त्यांची जी गुण आहेत फार सुंदर झालंय पुस्तक. ते आता ताईंनी वाचून दाखवलं. त्या गुणवैशिष्ट्याच्या अनुषंगाने मी ते लेख सगळे क्लासिफाय केले आणि मग त्याची एक अनुक्रमणिका बनवली आणि ते फायनल केलं. म्हणजे हे केवळ आणि केवळ मी फेब्रुवारीमध्ये दर्शनाला गेल्यानंतर हे सगळं सुचलेलं. म्हणजे गेले 3-4 वर्ष हा माझा एक्सरसाइज सुरू आहे. त्यातला एवढाच एक भाग आहे की ज्यावेळेस आपण या गोष्टी करत असतो तेव्हा आपलं चित्त श्री गुरुचरणी बसलेलं असतं. मग आपल्याला इतर काही गोष्टी सुचतच नाहीत आणि इतर गोष्टी सुचत ध्यास लागतो आणि तो एक चांगला हे प्रकार आहे. असं या पद्धतीने ते घडत गेले. आणि तुम्ही जे म्हणाला की गुरूंशी आपल्याला एक नातं म्हणजे प्रेमाचं नातं, एक गुरूंशी आपण जे नातं जोडतो, नात्यामध्ये जेव्हा प्रेम निर्माण होतं त्या प्रेमामधनं आपल्याला गुरूंबद्दल जे काही वाटायला लागतं ते आपण ह्या पुस्तकामधनं तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. आणि गुरूंना अंतर्यामी जे तुम्ही गुरूंचं वैशिष्ट्य सांगितलं, खरंच आपले सद्गुरू अंतर्यामी आहेत आणि आधारवड. जेव्हा जेव्हा आपल्यावर संकट येत गेली त्या वेळेला नुसतं गुरूंना हाक मारावी आणि गुरूंनी यावं आणि कुठल्या तरी व्यक्तीच्या रूपामध्ये येऊन मदत करावी, असे अनेक प्रसंग आयुष्यामध्ये घडले आणि सद्गुरूंनी तुम्हाला सांभाळलेले, सावरलेलं आहे आणि अजूनही गुरूंची कृपा तुमच्यावर होत आहे, यामध्ये काही शंकाच नाही. आणि सगळ्या आपल्या दर्शकांना मी सांगू इच्छिते की आवर्जून आपण या पुस्तकाचं वाचन करावं आणि मग आपल्याला लक्षात येतील की माझे सद्गुरू कसे आहेत आणि त्यांच्यामध्ये असलेली ही गुणवैशिष्ट्य आणि त्यातला एखादा गुण तरी माझ्यामध्ये यावा. म्हणजे तो गुण आला की मग सद्गुरूंनी त्या गुणासाठी मला जवळ करावं. जसं गुळ असतो तिथे मुंग्या आपोआप जातात, तर मग त्या मुंगी होऊन का होईना, सद्गुरू जर माझे गुळ असतील तर मुंगी होऊन का होईना मी तिथपर्यंत जाण्यासाठी पात्र व्हावं. असं हे प्रेरणादायी असं पुस्तक आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रमोद रेंगे काकांनी आपल्याला आज एवढा त्यांचा अमूल्य वेळ दिला. यशोदासाठी ते ट्रेनिंग घ्यायला जात असतात आणि खरं तर खूप बिझी आहेत काका. एवढ्या त्यांच्या बिझी शेड्यूलमधनं त्यांनी आपल्यासाठी वेळ दिला आणि गुरुतत्व काय आहे आणि त्यांना कशी प्रेरणा मिळाली. खरं तर या पुस्तकामध्ये अनेक असे अनुप्रसंग आहेत की कसे सद्गुरू माऊली आपल्या मदतीला धावून येते. आवर्जून आपण वाचावं. आणि काका वेळात वेळ काढून आले आणि आपल्या सगळ्या दर्शकांना माहिती सांगितली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. पण तत्पूर्वी काकांना अजून एक आपल्या सगळ्या दर्शकांना काही मार्गदर्शन करायचं असेल, दत्त देवस्थान बद्दल जर का काही सांगायचं असेल तर आपण काकांकडनं आता ते जाणून घेऊयात. नाही, एक फक्त एवढं सांगतो की हे पुस्तक जेव्हा प्रसिद्ध करायला ठरलं तेव्हा मी माझे अनुभव किंवा इतरांचे अनुभव हे करतोय ते दत्त देवस्थानकडनं हे प्रसिद्ध होईल अशी काही मला अपेक्षा नव्हती. कारण अशा हजारो भक्तांनी लिहिलं तर ते कुठवर प्रसिद्ध करणार. बरोबर. त्यांच्या पण काही अडचणी असतील त्या आपण विचारात घेतल्या पाहिजे. बरोबर. मग इतर कोणाच्या ह्याच्यात जाण्यापेक्षा मी हे पुस्तक माझ्या स्वखर्चाने छापून घेतलं आणि ते प्राइसलेस आहे, त्याला किंमत नाही, अमूल्य किंमत आहे. अमूल्य किंमत आहे, म्हणजे आर्थिक मूल्य काही नाही. म्हणून मी 500 प्रती छापल्या आणि 500 प्रती सर्व भक्त मंडळींना जे जे मला दिसले त्यांना त्या दिवशी त्या गुरु जयंतीच्या दिवशी वाटून टाकल्या. पण याची ऑनलाईन कॉपी माझ्याकडे आणि या गुरुपौर्णिमेला मी ती ऑनलाईन कॉपी देखील प्रसिद्ध करणार. म्हणजे मग ते सगळ्या म्हणजे आमच्या देव माझाच्या ह्याच्यावर पण मी ते ऑनलाईन ते देणार आहे की तुम्हाला ती लिंक दिली की ते वाचता येईल तुम्हाला काही, किंवा ती सॉफ्ट कॉपी सगळ्यांना उपलब्ध होईल अशी आपण व्यवस्था करूया.
खूप छान काका, आम्हाला खूप छान वाटलं तुमच्याशी चर्चा करताना. आणि मी सगळ्या आपल्या देवमाझाच्या सगळ्या स्वामी भक्तांना आवर्जून सांगेन की आपण आवर्जून एकदा नगरला जावं, दत्त देवस्थान या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊन यावं आणि त्या ठिकाणी चिंतामणी पादुकांचं दर्शन घ्यावं, भगवान दत्तात्रयांचं दर्शन घ्यावं आणि महाराजांनी काय त्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्याचा अनुभव घ्यावा. तिथल्या प्रत्येक मातीच्या कणामध्ये महाराज आहेत त्याची अनुभूती घ्यावी. आता 21 तारखेला गुरुपौर्णिमा आहे, तर गुरुपौर्णिमेच्या सगळ्या आपल्या स्वामी भक्तांना मी या ठिकाणी शुभेच्छा देते. आणि सगळ्यांना येणारी ही जी गुरुपौर्णिमा आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरुकृपा लाभावी अशी या ठिकाणी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. देव माझा या यूट्यूब चॅनलचे संचालक फातर्पेकर आणि वैशालीताई खोले यांनी या ठिकाणी मला या गुरुदेवांच्या पुस्तकावर बोलते केलं, माझ्याकडनं काही जाणून घ्यायचा प्रयत्न केला. त्या माध्यमातून माझ्या सद्गुरूंची महती वाढावी या पद्धतीने मी ते आपल्याला सांगितलं आहे. आणि ही मुलाखत आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ही प्रसिद्ध होते. तर देव माझाच्या सर्व प्रेक्षकांना आणि आपल्या सर्वांना या गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. ज्या ठिकाणी आपली गुरुपरंपरा असेल तिथे जाऊन, हा आपला हक्काचा दिवस आहे. गुरुपौर्णिमा हा भक्तांचा हक्काचा दिवस आहे. त्या दिवशी सद्गुरूंचं दर्शन घेतलंच पाहिजे. तुम्ही ज्यांना सद्गुरू मानले त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे. आमचे सद्गुरू नेहमी सांगत असत की ज्यांना तुम्ही सद्गुरू केले त्यांच्याकडे जा आणि साक्षात्कारी सद्गुरू आपल्या जीवनात यावेत ही इच्छा कायम धरा. आणि साक्षात्कारी सद्गुरू नाही मिळाले तर या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात मिळतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जिथं पूजा करताय तिथं तुम्हाला त्यांनी करायला परवानगी दिली. पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अवश्य नगरला जाऊन या. सर्व गुरुतत्व हे मगाशी एकच आहे, मी तुम्हाला सांगितलं. मग ते कुठलेही गुरु तुमचे असू देत ते एक आहे. माझ्या सद्गुरूंना तर म्हणजे निर्णायक ठिकाणचे गुरूंकडनं जेव्हा काही मंडळी आमच्या गुरूंच्या दर्शनाला येते तेव्हा त्यांना त्या गुरूंच्या स्वरूपात आमच्या गुरुदेवांचं दर्शन झालंय. श्रीधर स्वामींच्या स्वरूपात, श्रीधर स्वामींचं ज्यांनी चरित्र लिहिलंय त्यांना देखील ते दर्शन झालेलं आहे. आता हे फार पूर्वीचा काळ आहे. आता या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो तेव्हा माझ्याकडे फारसा तपशील उपलब्ध नसतो, पण मी लहानपणापासून जे ऐकलेलं आहे ते तुम्हाला सांगितलं. तर या गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. सर्वांनी गुरुपूजन करावं आणि आपल्यातले दोष काढून एक एक गुण अंगीकारावा एवढी मी आपल्याला म्हणजे एक प्रेरणादायी एवढंच सांगतो. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव. अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.